नाशिकनं सगळ्या महाराष्ट्राचे डोळे उघडले आणि TCS मध्ये झालेल्या धर्मांतराच्या संदर्भातून ज्या काही भूमिका समोर आल्या, या भूमिका पूर्णपणे केरळ स्टोरीशी जोडल्या गेलेल्या आहेत. केरला स्टोरी पार्ट 1 जर आपण पाहिला असेल तर या पार्ट 1 मधली जी आसिफा आहे आणि आताची निदा खान यांच्या भूमिका एकदम समांतर आहेत, एकसारख्या आहेत. आणि खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं ज्या ठिकाणी ज्या कर्मचाऱ्यांमध्ये यांचं प्राबल्य आहे त्या ठिकाणी या पद्धतीच्या कारवाया नेहमीच होत राहतात. फक्त फरक एवढाच आहे की काही TCS सारख्या उघड्या पडतात तर काही आतमधून चालू असणाऱ्या कवायती नेहमी यशस्वी पद्धतीने चालवल्या जातात. खऱ्या अर्थानं TCS मधली जी निदा खान आहे हिने सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष केंद्रित केलं आणि ज्या पद्धतीनं धर्मांतरांच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची परिस्थिती अवलंबली, वेगवेगळ्या पद्धतीचे फॉर्म्युले वापरण्यात आले, वेगवेगळ्या पद्धतीची नीती वापरून या सगळ्या मुलींना आपल्याकडे कसं वळता येईल किंवा या आपल्या धर्माचा कसा प्रसार करता येईल यासाठी केलेली ही कवायत. पण खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं या निदा खानची परिस्थिती पाहिली आणि त्या केरला स्टोरीची स्टोरी आठवली, खऱ्या अर्थाने या दोघांमध्ये काय काय संबंध आहे, या सगळ्या गोष्टी कशासाठी केल्या जातात आणि नेमका याच्यातला हेतू काय हे स्पष्ट करण्यासाठी आज आपण याचं विश्लेषण करणार आहोत. जगामध्ये 2 क्रांत्या खूप मोठ्या प्रमाणात चालतात, एक धर्मविस्तार आणि दुसरा प्रांत विस्तार. प्रांत विस्तार तर बंदुकीच्या जोरावर करता येतो, पण धर्मविस्तार करण्यासाठी जी भूमिका वापरली जाते त्या 2 पद्धतीच्या आहेत. आणि या दोन्ही पद्धतीमध्ये 2 धर्म हे खऱ्या अर्थानं या जगावर आपलं प्राबल्य निर्माण करण्यासाठी आटोकाट पद्धतीने प्रयत्नशील आहेत. कारण की त्यांना या संदर्भातून आपल्या विश्वावर आपलं एक छत्र, आपलं एक पगडा दाखवण्याची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्याच्यात भारत हा त्याच्यात सापडलेला एक केंद्रबिंदू आहे. ज्या पद्धतीनं भारत हा धर्मनिरपेक्ष झाला आणि इथं सगळे धर्म एक समांतर पद्धतीनं वागवले गेले, मग प्रत्येक धर्माला आपल्या पद्धतीनं वागण्याची पद्धत, आपल्या पद्धतीनं रुजवण्याची पद्धत, आपल्या पद्धतीनं, मग हे सौख्याने राहण्यापेक्षा ही स्पर्धा या भारतात मोठ्या प्रमाणात सुरू झाली. मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या स्पर्धेमध्ये विभिन्न प्रकारचे प्रयोग करून वेगवेगळ्या पद्धतीनं धर्मांतर हा विषय भारतात नेहमीच लादण्यात आला. मग जेव्हा ही सगळी गंगा नाकाच्या वर वाहू लागली तेव्हा आमचे डोळे कुठंतरी उघडायला सुरुवात झाली. खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थिती हे धर्मांवर काही आधारित नाहीये, पण धर्मविस्तार हा प्रत्येक धर्माचा एक वेगळ्या पद्धतीने छुपा अजेंडा जो सामाजिक पटलावर मांडला जातो, त्या पटलावर मांडलेल्या विषयाला मग ह्यांच्यातले स्लीपर सेल, ह्यांच्यातली छुपी भूमिका, ह्यांच्यातले छुपे कार्यकर्ते कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टीचं निर्वहन करतात हे पूर्ण कथानक त्या केरला स्टोरीमध्ये दाखवण्यात आलं. सुरुवातीचा पहिल्या केरला स्टोरीचा जर आपण थोडासा अभ्यास केला तर त्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या 3 मुली ज्या नर्सिंग ट्रेनिंगसाठी केरलामध्ये शिकण्यासाठी जातात, मग त्या पद्धतीनं त्यांना सगळ्यांना मिळालेली ही आसिफा, आणि आसिफा ज्या पद्धतीने धार्मिक शिक्षणाच्या बाबतीत तिनं प्रवृत्त करते, ज्या पद्धतीनं ती भूमिका मांडत त्या मुलींना कसं आपलंसं करून घेते, तशीच पद्धत या नाशिकच्या TCS कंपनीमध्ये झाली. आज वास्तविकता या TCS ची भूमिका जे महाराष्ट्रात थैमान घालत आहे आणि या निदा खानला शेवटी शरण मिळाली ती संभाजीनगरमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये. कारण की खऱ्या अर्थानं जे छत्रपती संभाजीनगर हे शहर द्वंद्वात पेटलेलं आहे, या ठिकाणी MIM आपला वेगळ्या पद्धतीचा पायंडा पाडण्याची एक पद्धत रुजवण्याचा प्रयत्न आहे. गेलेली सत्तांतरनं कशा पद्धतीनं आपण हस्तगत करण्यासाठी कशा पद्धतीच्या अजेंडे राबवावे यासाठी प्रयत्नशील आहे. कारण की त्यांचा पहिलाच प्रयत्न हा सुरू झाला होता ते संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीपासून.
त्यानंतर शहागंजची बारी आली. शहागंज मध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा छुपा अजेंडा तयार करून रमजानच्या वेळेस ज्या पद्धतीच्या भूमिका मांडण्यात आल्या आणि व्यापाऱ्यांच्या संदर्भातून महानगरपालिकेने कारवाईला जी काही भूमिका मांडली होती, तिला कशा पद्धतीनं आपल्या बाहुबलाचा वापर करून तिला कशा पद्धतीनं रोखण्याचा प्रयत्न केला किंवा आपला प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, हे आपण उघड्या डोळ्याने पाहिलं. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं MIMच्या कारवाया संभाजीनगरमध्ये वाढत चालल्या आहेत आणि त्याच्यामध्ये तो पटेल नावाचा जो नगरसेवक, कारण की त्याचं नाव पूर्ण घ्यावं तर नाही त्या पद्धतीच्या भूमिका, त्या पटेल नावाच्या नगरसेवकांनी या निदा खानला ज्या पद्धतीने आश्रय दिला, आता हा आश्रय कुणाच्या बोलण्यावर दिला? मतींची एवढी हिंमत आहे का की कायद्याच्या विरोधात जाऊन एक राज्यभरात किंवा देशभरात गाजणारा TCSचा मुद्दा, तिची प्रमुख आरोपी, तिला शरण देऊन स्वतःची परिस्थिती व्याकुळ करून घेण्याचा? पण खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं त्याला पाठबळ देण्यात आलं, मतींला या भूमिकेत मोहरा करण्यात आलं, त्या मोहरा करणारा कोण आहे? आणि हा मोहरा करणारा हा साधा नाहीये. ज्या पद्धतीनं बाबासाहेबांच्या मिरवणुकीमध्ये औरंगजेबचे फोटो झळकवणारे महाशय ज्या पद्धतीने समोर येतात, ज्या पद्धतीने छुपे अजेंडे वापरून स्वतःची विक्टिम कार्ड खेळत ज्या पद्धतीची मराठी बोलत आमची टिंगल उडवली जाते ना, खऱ्या अर्थानं या राजकारण्यांनी याचा समाचार घेतला पाहिजे. पण राजकारणी शेवटी राजकारणीच, त्यांना गेलेली कळत नाही, आलेली मिळत नाही. म्हणण्याचा अर्थ समजला का? गेलेली कळत नाही, आलेलीही मिळत नाही, अशी परिस्थिती. यांना तुकड्यांसमोर दुसरं काही दिसत नाही. त्यामुळे या तुकड्यांच्या बाजारामध्ये ज्या पद्धतीची निष्ठा यांनी विकली आहे, ज्या पद्धतीने परिस्थिती निर्माण केली आहे, खऱ्या अर्थानं या निदा खानची संभाजीनगरमध्ये सापडणं हेच खऱ्या अर्थानं ह्याचं उत्तर आहे. एवढे मोठे शहर असताना मुंबई सारखी, मुंब्रा सारखी किंवा अजून कुठं कशा पद्धतीनं, पण ती संभाजीनगरच का निवडण्यात आलं? आणि आज संभाजीनगर या निदा खानमुळे पुन्हा केंद्रबिंदू झालाय. या सगळ्या गोष्टीचा थोडासा अभ्यास खऱ्या अर्थानं राजकारण्यांनी केला पाहिजे. आणि कोणत्या परिस्थितीमध्ये आपण काय निर्माण करतोय, विरोधी कारवाया ज्या पद्धतीनं फोफावल्या जात आहेत, ज्या पद्धतीनं धर्मांतर करणारी टोळ्या या ठिकाणी जर सुरक्षित राहिल्या, तर खऱ्या अर्थानं या देशाला कशा पद्धतीची भूमिका देत आहे, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास या राजकीय परिस्थितीने केला पाहिजे. गर्व से कहो हम हिंदू है, फक्त एवढं जर ब्रीदवाक्य उच्चारलं तर लोकांचा रक्त सळसळ होऊन लोक तुमच्यासाठी मतदान करण्यासाठी प्रवृत्त होतात असं समजू नका. कारण की ज्या पद्धतीनं हिंदुत्वाचा विजय म्हणून ज्या पद्धतीनं भूमिका वाढत चालल्या, ज्या पद्धतीनं लोकांचा विश्वास वाढत चाललाय, ज्या पद्धतीनं तुम्हाला मिळणारा कौल वाढत चाललाय, त्या पद्धतीने तुमच्या जबाबदाऱ्याही वाढत चाललेल्या आहेत. आणि या जबाबदाऱ्या जेव्हा वाढतात तेव्हा अधिक सजगपणे राहून आम्हाला आमची परिस्थिती, देशाची परिस्थिती आणि देशाच्या परिस्थितीला विकासाची परिस्थिती कशी जोडता येईल याचा प्रयत्न होणं गरजेचं आहे. परंतु जर खऱ्या अर्थानं अशा पद्धतीनं छुप्या असलेल्या या निदा खान सारख्या आरोपी जर सुरक्षित पद्धतीनं जर त्या नारळी बाग किंवा कोणता तो भाग होता त्यामध्ये त्यांना सुरक्षित पद्धतीने ठेवलं जात असेल आणि याची भनक सुद्धा तुमच्या कानावर लागत नसेल, आणि जर या ज्या पद्धतीने याला तपास यंत्रणा किंवा SITच्या माध्यमातून जी सर्व्हिलन्सवर ठेवलेले फोन हिचा लँडमार्क हुडकण्यासाठी जर मदत करत असतील, तर खऱ्या अर्थानं संभाजीनगर हे आजही अस्सुरक्षित आहे हेच दाखवलं जात आहे. आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं जी आम्ही मराठी भाषेच्या अस्मिता बाळगणारी लोक, आणि आम्हाला ही जरी आज तिला अभिजात भाषा म्हणून तिचा सन्मान जरी केंद्र शासनाने केला असेल, तरी अमृताहून गोड अशी मराठी तिचा उपहास उडवत असताना ज्या पद्धतीनं बाईट देताना खिजडून बोलणं आणि उपहासात्मक टिंगलटवाळी करणं ज्या पद्धतीनं ह्यांना आवडतं ना,
त्या पद्धतीचं उत्तरही आपण त्यांना दिलं पाहिजे. कारण की शेवटी रक्ताची भूमिका दाखवणारी ही लोक कशा पद्धतीनं आपला स्वतःचा विपर्यास करून स्वतःच्या वोट बँकेमध्ये एक नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न करतात. या सगळ्या गोष्टी फक्त पटलावर आहेत, पण मनात खऱ्या अर्थानं राजकारण्यांनी ज्या दिवशी या रुजवल्या त्या दिवशी खऱ्या अर्थानं हे जे कायदे आम्ही करून ठेवलेत, या पद्धतीच्या शिस्ती लावण्यासाठी आम्ही संविधानाचा स्वीकार केलाय. आज संविधान ह्या देशाच्या सगळ्यात महत्वाची भूमिका म्हणून आम्ही नेहमी बजावतो. त्या संविधानाच्या खऱ्या ताठरपणाची शिकवण सुद्धा या सगळ्यांना दिली पाहिजे, तरच हा देश आणि या देशातली सुरक्षा कायदा सुव्यवस्था आबाद राहील. नाहीतर आहे ते दिवस आहेत त्या परिस्थित्या लोटण्यातच आमचं आयुष्य निघून जाईल, आम्हालाही कळणार नाही. तरी निदा खान या संभाजीनगरमध्ये सापडली आणि याला संरक्षित करणारा तो मतीन पटेल, जो पटेल नावाने आज सगळीकडे वावरतोय, त्या पटेलच्या संदर्भातल्या ज्या भूमिका आहेत त्या खऱ्या अर्थाने या देशाच्या किंवा आपल्या सामाजिक भूमिकेसाठी कशा पद्धतीने घातक आहेत याबद्दल तुमच्या मनात काही वाटत असेल तर 100% कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.